सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढलाय। शेलार यांनी उद्धव ठाकरेंचा पप्पू असा उल्लेख केलाय। उद्धव ठाकरे पप्पू के पापा म्हणून स्मार्ट दिसतील अशी टीका शेलार यांनी केली। शेलार यांनी फडणवीसांना पप्पू ठरवलं असा चिमटा उद्धव ठाकरेंनी काढला होता। ठाकरेंच्या याच टीकेला शेलार यांनी आता उत्तर दिलं। आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। कारण जे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय। हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल। आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे, आणि आम्ही जी मागणी केलेली आहे ती संपूर्ण मतदार यादी सदोष आहे, आणि ती सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, ही आमची मागणी आहे। पण आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे, नाहीतर साधारणतः आपल्या नेत्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे आता भाजपवाल्यांच्या अंगात राहिलेलं नाही। हा आरोप थेट त्यांनी मोदी शहांसकट सगळ्यांवरती केलेले, कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढलाय। सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नालायक आहात, म्हणजे सरकार चालवायला तुम्ही नालायक आहात। तर हे सगळं एका दगडात आशिष शेलारांनी अनेक पक्षी मारलेले आहेत। मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलंय, जसं तारक मेहता का उल्टा चष्मा चांगली सिरियल आहे, तसं महाराष्ट्र विकास आघाडी का हरा चष्मा, त्यामध्ये पप्पू के पापा म्हणून उद्धवजी आता स्मार्टली दिसतील।